नमस्कार मैत्रिणींनो, स्वामिनी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवते तुरीच्या डाळीचं वरण बनवते। हे आहे 1 वाटी तुरीची डाळ, हे आहे हिंग, आपली हिरवी मिरची, लसूण, कांदे आणि कढीपत्ता। मी हे डाळ घेतलेली आहे, स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे। आता आपण हे कुकर घेतलेलं आहे, आपल्याला हे कुकर मध्ये डाळ टाकून आहे ना, याच्यामध्ये आपण 1 तांबे पाणी टाकून आपण ही डाळ आहे ना कुकरला 4 शिटी काढून घेऊ आपण। आता आपण कुकर मध्ये डाळ टाकले, त्याच्यात 2 गिलास पाणी टाकलेलं आहे। आपण त्यामध्ये आहे ना थोडीशी हळद टाकू, हे बघा, आणि आपला एक अर्धा चमचा थोडंसं तेल टाकू, हे बघा। हळद आणि तेल टाकल्यामुळे आहे ना तुरीची डाळ लवकर शिजते आणि मऊ शिजते। मी आता कुकरचं झाकण लावलेलं आहे। आपण आता आहे ना 4 शिटी घेऊन आपण डाळ शिजून घेऊ। बघा, आता आपलं वरण आहे ना 4 शिटी मध्ये एकदम चांगलं शिजलेलं आहे। मी तुम्हाला दाखवते डाळ। आपली डाळ किती छान शिजलेली आहे बघा। मी आता इथे फोडणी घालायला आपलं पातेलं ठेवलेलं आहे। आपलं ते पातेल्यात तेल टाकलेलं आहे। तेल तुमच्या आवडीनुसार टाका। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आहे ना मी अर्धा चमचे जिरे टाकते। आपले जिरे आहे ना छान तेलामध्ये परतलेले आहे। आपण आता मोहरी टाकू। आपली मोहरी पण छान परतलेली आहे, त्यामध्ये आहे ना हे लसूण टाकू आपण। आपलं लसूण पण छान परतलं। आता कढीपत्ता टाकू आणि मी आहे ना असं उभी आहे ना मिरची कट केलेली आहे, हे मिरची यामध्ये टाकते, हे बघा। आता हे आपलं चांगलं परतलेलं आहे बघा। आता यामध्ये मी कांदे टाकते। हे 2 कांदे कट करून घेतलेले मी यामध्ये चांगलं तेलामध्ये परतून घेते। आता बघा, आता आपला आहे ना कांदा खूप छान तेलामध्ये परतलेला आहे। आपण आता त्यामध्ये आहे ना लाल तिखट टाकू। लाल तिखट हे तुमच्या आवडीनुसार टाका। आपण हिरवी मिरची टाकलेली आहे त्यामध्ये। मी आपलं 1.5 चमचा टाकलेला आहे बघा, आणि आपला अर्धा चमचा हळद। हे आपण तेलामध्ये छान परतून घेऊ। हे आपला आता छान मसाला परतलेला आहे। आपण त्यामध्ये आहे ना वरण सोडू आता। तुम्ही अशा पद्धतीने आहे ना वरण बनवून बघा, खूप छान लागतं चवीला, आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये बनवले मी। किती मस्त लागतं, तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। आपण यामध्ये आहे ना चवीनुसार मीठ टाकू, हे बघा। टाकून आहे ना आता याला मस्त आहे ना मीडियम गॅसवर आपण आहे ना 5 ते 7 मिनिटं छान आपलं वरण उकळून घेऊ आपण। आता बघा, आपलं वरण किती छान उकळलेलं आहे, हे बघा। आणि मी आहे ना आता हे तडका पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये मी तडका बनवलेला आहे। आपलं 1 चमचा तेल घेतले, जिरे टाकले अर्धा चमचा, आणि हिंग टाकलं थोडंसं, आणि त्याची फोडणी तयार केली। आता ते फोडणी आपल्याला ह्या वरणामध्ये सोडायची आता। तुम्ही अशा पद्धतीने आहे ना फोडणी पण द्यायची वरणाला, आणि तुम्ही अशा पद्धतीने वरण नक्की बनवून बघा, खूप छान लागतं चवीला। आता आपलं वरण झालेलं आहे तयार। मी आता गॅस बंद करते, वरण काढून घेते। वाव, किती छान बनवले बघा मी वरण, किती मस्त झालेलं आहे बघा। तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवा। वरण, भात, तूप आणि लोणचं, एकदम भारी जेवण होणार आहे। मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा।